आज आपण अर्थशास्त्राच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये पहिल्या चॅप्टरमधल्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत। यामध्ये नंबर 1 आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास। याच्यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात लहान आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो। उदाहरणार्थ विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूची किंमत इत्यादी। म्हणजे या ठिकाणी इंडिव्हिज्युअल वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास केला जात असतो आणि त्या वैयक्तिक आर्थिक घटकाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास म्हणजे एखाद्या कुटुंबाची मागणी, वेगवेगळ्या वस्तूला असलेली मागणी किंवा एखाद्या उत्पादन संस्थेचा जो पुरवठादार आहे किंवा उत्पादक आहे त्याची वर्तणूक कशी असते, अशा किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत कशी ठरते याच्या संदर्भात वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो। म्हणून हे पहिलं वैशिष्ट्य आहे। नंबर 2 मूल्य सिद्धांत म्हणून ओळख किंवा किंमत सिद्धांत म्हणून ओळख। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते, कारण वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचाच अभ्यास प्रामुख्याने या शाखेत केला जातो। हे अंडरलाईन केलेले शब्द महत्त्वाचे आहेत, कारण हे शब्द लक्षात राहिले की आपलं उत्तर हे परिपूर्णतेकडे जात असतं आणि म्हणून आपल्या उत्तरात विशिष्ट असते असे शब्द आले तरच आपल्याला ते मार्क्स मिळत असतात। नंबर 3 विभाजन पद्धतीचा म्हणजे स्लायसिंग मेथडचा वापर केला जातो। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो। म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जात असतो। म्हणजे एक घटक बाजूला काढून त्या घटकाचा स्वतंत्रपणे आणि तपशीलवार अभ्यास केला जात असतो, म्हणून याला आपण स्लायसिंग मेथड म्हणतो। विभाजन पद्धतीचा समग्र घटकातला मधला एखादा घटक बाजूला काढून त्याचा सखोल आणि स्वतंत्र तपशीलवार अभ्यास केला जात असतो। या ठिकाणी त्याच्यानंतर नंबर 4 आहे आंशिक समतोल। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय, म्हणजे याला आपण पार्शियल इक्विलिब्रियम असं म्हणत असतो। आंशिक समतोलात एक उपभोक्ता म्हणजे इंडिव्हिज्युअल कंझ्युमर, एक उत्पादन संस्था याला इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर किंवा विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते। आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो। यासाठी इतर परिस्थिती कायम सेट्रीज पॅरिबस CETERIS सेट्रीज PARIOUS पॅरिबस या मूलभूत गृहीतकाचा आधार घेतच विवेचनाची सुरुवात केली जाते। आर्थिक चलामधील परस्परावलंबनाकडे हे विवेचन दुर्लक्ष करते। म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की आंशिक समतोल आहे। या ठिकाणी एखाद्या कुटुंबाची मागणी आणि एखाद्या उत्पादकाचा पुरवठा याचं संतुलन कसं होतं आणि किंमत निश्चिती कशी होत असते। म्हणजे या ठिकाणी एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था किंवा देशात जे अनेक उद्योग आहेत त्यापैकी विशिष्ट उद्योगाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। विशिष्ट उद्योगाचे उत्पादन कशा पद्धतीनं चालतं आणि तो उत्पादन खर्च, उत्पादन फलन किंवा त्याची किंमत कशा पद्धतीने ठेवायची याचा तो विचार करत असतो। म्हणून देशातल्या एकूण उद्योगांचा नाही तर एका विशिष्ट उद्योगाचा, देशातील सर्व उत्पादकांचा नाही तर एका उत्पादन संस्थेचा आणि देशातील सर्व लोकांचा किंवा कुटुंबाचा एकत्रित अभ्यास नाही तर एका उपभोक्त्याचा वन कंझ्युमरचा अभ्यास याच्यामध्ये केला जात असतो। वैयक्तिक आर्थिक घटकाच्या समतोलाचे विश्लेषण केले जात असते। म्हणून एखाद्या
व्यक्तीची मागणी आणि उत्पादकाचा पुरवठा याचं संतुलन ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी किंमत निश्चिती होत असते. म्हणून वेगवेगळ्या किमतीला उत्पादक कशा पद्धतीने पुरवठा करतो आणि वेगवेगळ्या किमतीला ग्राहक किंवा उपभोक्ता वेगवेगळ्या वस्तूला कशी मागणी करतो याचं विश्लेषण या आंशिक समतोलात होत असते. आणि दोन्ही मागणी आणि पुरवठा हे एका विशिष्ट बिंदूला समान किंमत पातळीवर एकत्र येतात तेव्हा त्याला आपण संतुलित किंमत म्हणत असतो. अशा पद्धतीनं प्रत्येक विश्लेषण जे आहे, मागणीचा सिद्धांत असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल किंवा घटत्या उपयोगितेचा सिद्धांत असेल, या प्रत्येक सिद्धांताच्या मागे एक उपपद जोडलेलं असतं, इतर परिस्थिती कायम, ऑदर थिंग्स रिमेनिंग, सेट्रीज पॅरिबस या मूलभूत गृहीतकाचा आधार घेतला जात असतो. जसे की मागणीचा सिद्धांत म्हणत असताना इतर परिस्थिती कायम असताना अगोदर उपपद लावलेलं असतं. जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते आणि जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. म्हणजे इतर परिस्थिती म्हणजे काय? लोकांचं उत्पन्न कायम असलं पाहिजे, लोकांच्या उत्पन्नात काहीच बदल झाला नाही तरच वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होईल आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढेल. म्हणजेच इतर परिस्थिती, लोकांच्या आवडीनिवडी, लोकांचं उत्पन्न, उपभोक्त्याच्या सवयी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या किंवा रूढी, प्रथा, परंपरा, चलनसंख्या, ह्या प्रत्येक सिद्धांताच्या मागे इतर परिस्थिती कायम असा गृहीत धरलेला आहे. म्हणजे इतर परिस्थिती गृहीत धरली तरच त्यांचा सिद्धांत प्रत्याश येणार आहे, अन्यथा नाही. उदाहरणार्थ आपण असं म्हणत असतो की मी उद्या 11 वाजता गावाकडे येईन, परंतु इतर परिस्थिती बघा, माझी तब्येत नीट ठीक असेल तर, वाहतुकीच्या सुविधा वेळेवर मिळाल्या तर, ह्या सगळ्या गोष्टी कायम म्हणजे मिळतीलच असं आहे का? नाही. म्हणजे इतर परिस्थिती कायम ज्या गोष्टी धरलेल्या आहेत आपण, म्हणजे माझी तब्येत ठीक आहे किंवा ठीक असेल, वेळेवर प्रवासाची साधनं मला मिळतील तरच उद्या मी सकाळी 11 वाजता गावाकडे पोहोचेन. इतर परिस्थिती आपण काय गृहीत धरलेली आहे? वेळेवर वाहन मिळेल, माझी तब्येत ठीक असेल. परंतु ह्या ज्या गृहीत धरलेल्या गोष्टी आहेत त्या निश्चितच तशाच राहतील का? नाही. एखाद्या वेळेस वाहन मिळू शकणार नाही, त्याच्यामुळे आपण लेट पोहोचू शकतो किंवा एखाद्या वेळेस आपण त्या गावाला जाऊही शकणार नाही कारण आपली तब्येत ठीक असेलच असे नाही. तसं इतर परिस्थितीमध्ये या ठिकाणी लोकांचं उत्पन्न कायम गृहीत धरलं आहे, लोकांच्या आवडीनिवडी कायम आहेत, लोकांच्या पर्याय वस्तूच्या किमती कायम आहेत, लोकसंख्या कायम आहे, चलनसंख्या कायम आहे, जाहिरातबाजी नाही. या सगळ्या गोष्टीचा जो विचार आहे तो कायम धरलेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टी बदलू शकतात आणि त्या सिद्धांतावर त्याचा परिणाम होऊ शकतो, हे मात्र या ठिकाणी लक्षात घेतलेलं नाही. म्हणून या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की आर्थिक चलामधील परस्परावलंबनाकडे हे विवेचन दुर्लक्ष करते. म्हणजे एका चलाचा दुसऱ्या चलावर निश्चितच परिणाम होत असतो, लोकांच्या उत्पन्नाचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होत असतो. परंतु या ठिकाणी असं गृहीत धरले की नाही, लोकांचं उत्पन्न कायम असलं तरच वस्तूच्या किमती वाढल्यास मागणी कमी होईल आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढेल. परंतु कधी? लोकांचं उत्पन्न कायम पाहिजे. परंतु लोकांचं उत्पन्न बदलू शकत नाही का? लोकांचं उत्पन्न बदलू शकते, लोकांच्या आवडीनिवडी बदलू शकतात, लोकांच्या सवयी बदलू शकतात, पर्याय वस्तूच्या किमतीत बदल होऊ शकतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी असं झालं तर असं होईल, म्हणजे इतर परिस्थिती कायम असेल तरच आमचा सिद्धांत प्रत्ययास येतो. म्हणजे या ठिकाणी एका घटकाचा दुसऱ्या घटकावर काही परिणाम होत नाही हे गृहीत धरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग आमचं जे विश्लेषण आहे ते स्थितिशील बनते आणि आर्थिक चलामधील परस्परावलंबनाकडे हे विवेचन दुर्लक्ष करते. निश्चितच लोकांच्या उत्पन्नाचा मागणीवर परिणाम होत असतो, लोकांच्या आवडीनिवडीचा मागणीवर परिणाम होत असतो, सवयीचा परिणाम होत असतो, पर्यायी वस्तूच्या किमतीचा परिणाम होत असतो. म्हणजे हे वेगवेगळ्या चल जे आहेत त्यांचा एकमेकावर निश्चितच परिणाम होत असतो. मात्र या ठिकाणी असं गृहीत धरलेलं आहे की लोकांच्या मागणीवर त्याच्या उत्पन्नाचा परिणाम होणार नाही कारण उत्पन्नात बदल होत नाही, आम्ही असं गृहीत धरलेलं आहे. परंतु उत्पन्नात बदल होत असतात याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. लोकांच्या उत्पन्नात बदल होतो, लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होतो, पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होत असतो आणि त्याच्यामुळे निश्चितच मागणीवर सुद्धा परिणाम होत असतो. परंतु या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लोकांच्या आवडीनिवडी, लोकांचं उत्पन्न हे कायम असेल तरच वस्तूची किंमत वाढल्यास मागणी कमी होऊ शकते आणि किंमत कमी झाल्यास मागणी वाढू शकते. असा इन्व्हर्स रिलेशनशिप कधी होईल? जर अदर थिंग्स रिमेनिंग सेम किंवा सेट्रीज पॅरिबस इतर परिस्थिती कायम असेल तर. असं प्रत्येक सिद्धांताच्या बद्दल हे उपपद लावलेलं आहे
आणि त्याच्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका चलाचा दुसऱ्या चलावर काही परिणाम होणार नाही किंवा चलामधील परस्परावलंबनाकडे हे विश्लेषण दुर्लक्ष करते. त्याच्यानंतर नंबर 5, सूक्ष्मदर्शी अध्ययन, मायक्रोस्कोपिक स्टडी. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. या शाखेत आर्थिक घटकांचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास केला जातो. प्राध्यापक AP लर्नर यांच्या शब्दात असे म्हणता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. अर्थव्यवस्थारूपी शरीराच्या निरनिराळ्या पेशी म्हणजे हजारो उपभोक्ते, हजारो उत्पादक किंवा उत्पादन संस्था, हजारो कामगार व उत्पादन साधनांचे पुरवठादार आपले आर्थिक व्यवहार कशा प्रकारे करतात आणि समतोलाची स्थिती इक्विलिब्रियम स्टेट कशी गाठतात याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात होतो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समग्र पातळीवर अभ्यास केला जात नाही, तर त्यातील विशिष्ट घटकाचा सूक्ष्मपणे अभ्यास केला जात असतो. म्हणून या ठिकाणी संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेमधले हजारो उपभोक्ते, हजारो उत्पादक, कामगार, पुरवठादार हे पेशीच्या रूपाने आहेत. अशा या लहान लहान पेशीचा सूक्ष्मपणे अभ्यास त्यामध्ये केला जात असतो आणि अर्थव्यवस्थेच्या संचलनात त्याची महत्त्वाची भूमिका काय असते आणि त्यांचे इक्विलिब्रियम स्टेट किंवा समतोलाची स्थिती ते कशी गाठतात, त्यांचे व्यवहार कसे चालतात आणि समतोलाची स्थिती कशी निश्चित होते याचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. नंबर 6, साधन सामग्रीचे वाटप आणि आर्थिक कार्यक्षमतांचे विश्लेषण. निरनिराळ्या स्पर्धक गटात साधन सामग्रीचे वितरण कसे होते. आता निरनिराळे स्पर्धक गट म्हणजे काय, हजारो वेगवेगळे उद्योगधंदे आहेत. अशा वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये देशातील साधन सामग्री कोणत्या उत्पादकाकडे किंवा कोणत्या उद्योगधंद्यात जास्त जाते हे कशावर अवलंबून आहे, तर त्या उद्योगधंद्यामध्ये निर्माण झालेल्या वस्तूची मागणी बाजारपेठेत कशी आहे आणि त्याची किंमत कशी आहे त्याच्यावरून देशातील साधनसामग्रीसुद्धा त्या विशिष्ट किंवा पर्टिक्युलर उद्योगधंद्याकडे देशातील साधनसामग्री अधिकाधिक जात असते. म्हणून हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. वस्तूंच्या व उत्पादन घटकांच्या किमती यांच्याद्वारे साधन सामग्रीचे निरनिराळ्या वस्तूंच्या उत्पादनात वितरण कसे ठरते याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. म्हणजे वेगवेगळ्या वस्तूच्या किमती जर जास्त असतील तर त्या वस्तूचं उत्पादन करण्याची अपेक्षा उत्पादकाला अधिक असते आणि म्हणून अशा वस्तूंना लागणारा जो कच्चा माल साधन सामग्री आहे तो अधिकाधिक खरेदी करतो. म्हणजे या वस्तूला जर मागणी जास्त असेल आणि अशा वस्तूंच्या किमतीही बाजारात जास्त असतील तर उत्पादक अशा साधन सामग्रीला सुद्धा किंवा कच्च्या मालाला सुद्धा जास्त किंमत देऊन आपल्याकडे त्या साधन सामग्री आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर उत्पादन घटकांच्या किमती जर जास्त असतील तर त्यांची मागणीसुद्धा थोडी बहुत कमी होऊ शकते. मात्र वस्तूंच्या व उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादन घटकाची किंमत जो कोणी जास्त देईल त्याच्याकडे ती देशातील साधन सामग्री त्या उद्योगाकडे जाईल आणि उत्पादन घटकाला किमती कोण जास्त देऊ शकतो, त्या उत्पादन घटकाचा वापर करून जो उद्योजक त्या वस्तू निर्माण करतो त्या वस्तूची किंमत जर बाजारपेठेत जास्त असेल तर तो निश्चितच अशा घटकांच्या किमतीसुद्धा जास्त देऊन आपल्याकडे तो देशातली साधन सामग्री किंवा कच्चा माल वळवू शकतो. म्हणून याच्यावरून ते स्पष्ट होते की वस्तूंच्या व उत्पादन घटकाच्या किमती यांच्याद्वारे साधन सामग्रीचे निरनिराळ्या वस्तूंच्या उत्पादनात वितरण कसे ठरते याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. साधनांचे झालेले वितरण, त्यानंतर अर्थव्यवस्थेत कोणत्या वस्तूचे व किती प्रमाणात उत्पादन करावे, कोणत्या वस्तूचे करावे, जीवनावश्यक वस्तूचे करावे का चैनीच्या वस्तूचे करावे, अत्यावश्यक वस्तूचे करावे याचा निर्णय हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषणात होत असतो. किती प्रमाणात उत्पादन करावे, मोठ्या प्रमाणात करावे का लहान प्रमाणात करावे, उत्पादित वस्तू व सेवांच्या एकूण उत्पादनाचे विभाजन कसे करावे हे निश्चित करते. म्हणजेच
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उत्पादनाच्या वितरणाचाही अभ्यास करते. उत्पादनाचं वितरण, उत्पादन करण्यासाठी लागणारे जे उत्पादनाचे 4 घटक आहेत, त्या 4 घटकाच्या मोबदल्याचं वितरणसुद्धा कशा पद्धतीने होईल याचा विचार त्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे साधनांचे झालेले वितरण हे कार्यक्षम आहे का, म्हणजे समाजातील जास्तीत जास्त लोकांचे महत्तम समाधान होईल का, हा एक महत्त्वाचा विषय आहे. समाजाचे महत्तम आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट त्याद्वारे साध्य होते का, याचीही चिकित्सा या शाखेत केली जात असते. म्हणून साधन सामग्रीचे कार्यक्षम वाटप व आर्थिक कार्यक्षमतांचे विश्लेषण हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं आहे. त्याच्यानंतर नंबर 7, सीमांत तत्वाचा वापर, मार्जिनल प्रिन्सिपल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर केला जातो. सीमांत नगामुळे किंवा एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल म्हणजे सीमांत परिमाण होय. सर्व सूक्ष्मलक्षी आर्थिक निर्णय हे सीमांत पातळीवर घेतले जातात. त्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सर्व विश्लेषणात या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलाचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जात असतो. म्हणजे या ठिकाणी उदाहरण जर द्यायचं असेल तर एखादा जास्तीचा कामगार आपण जर शेतामध्ये कामाला लावला तर त्याच्यामुळे एकूण उत्पादनात कितीने भर पडणार आहे. जर जास्तीने भर पडल्या तर तो पुढचा नग किंवा पुढचा कामगार कामावर लावायचा का नाही तो ठरवेल. जर त्याच्यापासून उत्पादनात पडणारी भर कमी असेल आणि त्याला द्यावी लागणारी मजुरी जर जास्त असेल तर तो पुढचा मजूर कामावर लावणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं उत्पादक हा निर्णय घेत असतो. एक थोडासा बदल केल्यामुळे, एक जास्तीचा कामगार लावल्यामुळे, अल्पसा बदल केल्यामुळे एकूण उत्पादनात च्या परिमाणात जो बदल होतो, म्हणजे एक जास्तीचा कामगार लावल्यामुळे एकूण उत्पादनात कितीने भर पडणार आहे याचा अभ्यास करूनच तो पुढचा कामगार कामावर घ्यावा किंवा नाही याचा तो निर्णय घेत असतो उत्पादक. त्याचबरोबर उपभोक्ते जे आहेत, उपभोक्ता किंवा कंझ्युमर, एखादा नग जास्तीचा आपण जर खरेदी करायचा म्हटलं, समजा एखादा केळीचा दुसरा डझन आपण जर खरेदी केला तर त्याच्यापासून मिळणारं समाधान आणि त्या दुसऱ्या केळीच्या डझनला द्यावी लागणारी किंमत, बघा या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. एक जास्तीचा 1 डझन केळीचा जर घेतला तर त्याच्यामुळे एकूण समाधानात पडणारी भर जर अधिक असेल आणि त्याला दिली जाणारी किंमत जर कमी असेल किंवा त्याच्याबरोबर असेल तरच पुढचा नग तो घेण्यास काही हरकत नाही म्हणेल. परंतु नंतरच्या एका जास्तीच्या नगापासून त्याच्या एकूण समाधानात फारशी भर पडत नसेल परंतु तो त्या वस्तूला किंमत देऊन खरेदी करत आहे, अशा वेळेस पुढचा नग तो घेणार नाही. कारण किंमत देऊन विशिष्ट किंवा पुढचा एक जास्तीचा नग खरेदी केल्यामुळे एकूण समाधानात कितीने भर पडली याचा तो विचार करत असतो. आणि जर जास्तीची भर पडत असेल दिलेल्या किमतीपेक्षा, त्या वस्तूपासून एकूण समाधानात जर जास्तीने भर पडत असेल तर निश्चितच तो पुढचा एक नग खरेदी करू शकेल. म्हणजे अशा पद्धतीने एक जास्तीच्या नगांना किंवा अल्प बदलामुळे जो काही एकूण परिमाणात झालेला बदल आहे तो बदल उपभोक्त्याचे आणि उत्पादकाचे निर्णय घेताना उपयोगी ठरत असतो. त्याच्यानंतर नंबर 8, अनेक गृहीतकांचा आधार. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे पूर्ण रोजगार, फुल एम्प्लॉयमेंट, शुद्ध भांडवलशाही, कॅपिटलिझम आणि पूर्ण स्पर्धा म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन आणि सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण, याला आपण लायझास्फिअर इकॉनॉमी असं म्हणतो, इत्यादी गृहीतावर आधारित असते. परंतु वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. या शाखेतील जवळजवळ सर्व सिद्धांत इतर परिस्थिती कायम सेट्रिज पॅरिबस या गृहीतावर आधारित आहेत. या गृहीतामुळे विश्लेषण सोपे होते, परंतु त्याच वेळी आर्थिक चलामधील परस्परावलंबनाकडे दुर्लक्ष केले जाते. या गृहीतामुळे सिद्धांताचे विवेचन स्थितिशील बनते आणि बदलत्या आर्थिक जगताकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणून प्रत्येक सिद्धांताच्या मागे एक उपपद जोडलेला आहे, इतर परिस्थिती कायम. आपण असं गृहीत धरू की इंग्रजीमध्ये एखाद्या माणसाचे व्याख्यान ठेवलं आणि आपण असं गृहीत धरा की वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्याला हे समजणार आहे.
सगळ्याला समजेल का? आपण काय गृहीत धरले? हे व्याख्यान सर्वांना समजू शकेल, परंतु प्रत्येकाला समजेल असं आहे का? नाही. परंतु म्हणजे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे की याच्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या इंग्लिशमधल्या भाषणाची काही उपयोग होणार नाही किंवा त्याला ते काही समजणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपण काय गृहीत धरलेलं आहे? हे व्याख्यान सगळ्याला समजेल म्हणून आपण बसवलेलं आहे. मग आपला रिझल्ट बरोबर येईल का? रिटर्न बरोबर येईल का? खरंच रिझल्ट चांगला लागेल का? सगळ्याला ते व्याख्यान समजेल का? नाही. तसं इतर परिस्थिती कायम असं गृहीत धरून सिद्धांत मांडलेले असतात तेव्हा ते स्थितिशील बनत असतात. या ठिकाणी पूर्ण रोजगार म्हणजे देशातील सर्व उत्पादनाचे घटक कामावर आहेत, उत्पादन कार्यामध्ये आहेत, कोणीही बेकार नाही अशी कंडिशन. शुद्ध भांडवलशाही म्हणजे या ठिकाणी नफा हा दृष्टिकोन ठेवून मागणी आणि पुरवठा यांचं संतुलन केलं जातं. कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, किती उत्पादन करावं याच्या संदर्भाचे संपूर्ण निर्णय जे आहे ते, आणि किंमत काय असेल तर ते मार्केट मेकॅनिझम किंवा बाजार यंत्रणेमार्फत निश्चित होईल. त्या ठिकाणी कोणीही किंमत ठरवणार नाही, तर बाजारपेठेमध्ये जी अस्तित्वात येईल मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने तीच किंमत प्रत्येकजण स्वीकारेल आणि नफा नजरेसमोर ठेवूनच प्रत्येक उत्पादन केलं जाईल. म्हणून शुद्ध भांडवलशाहीमध्ये नफा हा दृष्टिकोनच समोर ठेवला जात असतो. त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी एक बाजारपेठ आहे जी की कधीच अस्तित्वात नसते. असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक, सगळीकडे एकसारख्याच वस्तू, होमोजिनियस प्रोडक्शन किंवा सगळीकडे किंमत त्या वस्तूची एकच असते. म्हणजे आणि बाजारपेठेत अनेक विक्रेते येऊ शकतात, अनेक उत्पादक येऊ शकतात, आपला उद्योगधंदा बंद करून बाहेर जाऊ शकतात. म्हणजे एंट्री आणि एक्झिट ही फ्री असते, जाहिरातबाजी नसते, जवळजवळ बाजारपेठेत उत्पादक उत्पादनाचे कार्य करतात. अशा प्रकारची एक आदर्श बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धा जी कधीच अस्तित्वात असत नाही, परंतु ते गृहीत धरलेलं आहे. सगळीकडे समान किंमत असत नाही, सर्व वस्तू सारख्याच रंगाच्या आकाराच्या नसतात, पण या ठिकाणी असं गृहीत धरलं की सगळ्या वस्तू ह्या सारख्याच रंगाच्या, आकाराच्या, चवीच्या, वेस्टर्न वगैरे सर्व काही सारखंच आहे, किंमतसुद्धा समान आहे. त्याचबरोबर सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण. लाजास्फेअर इकॉनॉमीमध्ये सरकार बाजार यंत्रणेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. कोणी किती उत्पादन करावे, त्याची किंमत किती ठेवावी याच्याबद्दलचे निर्णय सरकार ठरवत नाही, तर प्रत्यक्ष उत्पादकच आपल्या वस्तूचं उत्पादन किती करावे, कोठे करावे, किंमत काय ठेवावी याच्याबद्दलचे निर्णय घेत असतो. म्हणून सरकार कोणत्याही प्रकारचं धोरण त्यांना किंवा अटी घालून देत नाही उत्पादकाला. म्हणून अशा प्रकारचं सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण अशा स्वरूपाचे गृहीते धरूनच आपल्या या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विश्लेषण केलेलं दिसतं. परंतु वेळोवेळी सरकार अनेक वेळा उत्पादनामध्ये आणि वस्तूच्या किमतीमध्ये हस्तक्षेप करू शकते. पूर्ण स्पर्धा ही कधीच अस्तित्वात नसते. पूर्ण रोजगाराची पातळी म्हणजे सर्वच घटक उत्पादन कार्यामध्ये सतत कार्यरत आहेत असंही घडत नाही, आणि शुद्ध भांडवलशाही सगळीकडेच आहे असं नाही. म्हणून अशा ह्या बाबी जी आहेत किंवा ही बाब कधीच अस्तित्वात आढळत नाही. म्हणून प्रत्येक सिद्धांताच्या मागे ही एक उपपद जोडलेला आहे. इतर परिस्थिती कायम असताना मागणीचा सिद्धांत सांगितलेला आहे, इतर परिस्थिती कायम असताना पुरवठ्याचा सिद्धांत सांगितलेला आहे, इतर परिस्थिती कायम असताना घटत्या उपयोगितेचा सिद्धांत सांगितलेला आहे. लोकांच्या वस्तूचे नग सारखे असले पाहिजेत, तो एकामागो एक नग घेतला पाहिजे. घटत्या उपयोगितेचा सिद्धांत आपण बघितलेला आहे. की इतर परिस्थिती काय म्हणजे प्रत्येक सिद्धांताच्या मागे काही विशिष्ट परिस्थिती गृहीत धरूनच एखाद्या घटकाचा दुसऱ्या घटकावर काही परिणाम होणार नाही आणि त्या घटकावर परिणाम करणारे घटक स्थिर आहेत असं गृहीत धरलेलं आहे. म्हणून या विश्लेषण स्थितिशील बनते आणि बदलत्या आर्थिक जगताकडे दुर्लक्ष केले जाते. त्याच्यानंतर नंबर 9 मर्यादित व्याप्ती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यात होत नाही. राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांची चर्चा होत नाही. उदाहरणार्थ बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट, भाववाढ इन्फ्लेशन, मंदी डिफ्लेशन, दारिद्र्य पॉवर्टी, व्यवहार तोलाची स्थिती बॅलन्स ऑफ पेमेंट, आर्थिक वाढ इकॉनॉमिक ग्रोथ इत्यादी प्रश्नांची चर्चा यात होत नाही. त्यामुळे या शाखेची व्याप्ती मर्यादित आहे. आणि शेवटी नंबर 10 बाजार रचनांचे विश्लेषण. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा याला आपण परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोली, ऑलिगोपोली आणि
मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन, अशा ह्या बाजारपेठेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि वेगवेगळ्या बाजारपेठेच्या प्रकारामध्ये विविध बाजार स्वरूपाचे जे विश्लेषण करून निरनिराळ्या बाजारात वस्तूंच्या किमती व उत्पादनाचे परिमाण कसे निश्चित होते याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जात असते. म्हणून अशा या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास, त्याचबरोबर विभाजन पद्धती, किंमत निश्चिती, आंशिक समतोल, सीमांत तत्वाचा वापर आणि गृहीतकाचा वापर, आधार, मर्यादित व्याप्ती, असे वेगवेगळे गृहीतक आपण म्हणजे वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहिलेली आहेत.